आज इथे आम्ही आंदोलन केलं सर्व गावकरी मुक्ताईनगरच्या गावकरी मंडळींनी का BN अग्रवाल कंपनीचं इथे 753 L मध्ये काम चालू आहे। प्रशासन वारंवार त्या BN अग्रवाल कंपनीने ला काहीतरी तो जो म्हणेल त्या पद्धतीने वागून प्रशासन त्याला सपोर्ट करत आहे। आधी पण याच्या नाकर्तेपणामुळे 3 लोकांचा निष्पाप जीव गेला BN अग्रवाल कंपनीमुळे आणि आता आज हायवे तुम्ही बघू शकता। या हायवेवर तिथे स्पीड लिमिट लिहिलेली आहे 80ची जिथे स्पीड लिमिट लिहिली आहे तिथे ब्रेकर लावले। मग आता 80च्या स्पीड लिमिट लिहिलेली असल्यामुळे तिथे 80च्या स्पीड ना हायवेवर तो चालत असताना अचानक ब्रेकर आल्यामुळे त्या ट्रकवाल्याला ब्रेक मारावा लागला आणि एक लक्झरी त्याच्यामध्ये घुसले। त्याच्यामध्ये 22 लोक जखमी आहे, जळगावला ऍडमिट आहे। ड्रायव्हरचे दोन्ही पाय गेलेले आहे। तो ड्रायव्हर अतिशय त्याची परिस्थिती गंभीर गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे। आणि इथे डिवायडर फोडून उलट्या साईडने रात्री अपरात्री ते मुरुम वाहले जाते आहे BN अग्रवाल कंपनीकडून। एवढं BN अग्रवालला का पाठीशी सरकार घालत आहे हे आम्हाला प्रशासन घालत आहे समजत नाही। आता आम्ही इथे आंदोलन करताना दिग्विजय पाटील म्हणून आले, त्यांना आम्ही विचारलं की बा हे डिवायडर फोडण्याची आणि हे ब्रेकर टाकण्याची परवानगी नॅशनल हायवेने दिली का? म्हटले हो, परंतु आता 1.5 तास झाला त्या माणसाने आम्हाला आतापर्यंत पत्रच दाखवलं नाही की ते कोणतं पत्र आहे का तुम्ही त्याला परमिशन दिली। कोणतेही पत्र नाही आणि इथून जर 100 मीटरवर अंडरपास आहे तरी तो अंडरपास न करता हा डिवायडर फोडण्याचं काही कारणच नव्हतं। कुठलीही परवानगी न देता राष्ट्रीय महामार्गावर जे डिवायडर टाकलेलं आहे ते तात्काळ काढून घेण्यात यावं। ॲक्सिडेंट झालेले लक्झरी बसमधील जे जखमी आहेत त्यांना उपचारासाठी शासनानं मदत करावी आणि यापुढे अशी कुठलीही दुर्घटना घडणार नाही किंवा विना परवानगी राष्ट्रीय महामार्गावरती अडथळे निर्माण केले जाणार नाही यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी।